नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहितीची आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वेतन या ठिकाणी काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी शहरांची नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस पदासाठीचे वॅकन्सीज ज्या आहेत त्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर खेडसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे, राजापूरसाठी 2 आहे, लांजासाठी 3 आहेत, मंडणगडसाठी 1 आहे. एकूण 7 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. या पदासाठी तुम्हाला 5,500 रुपये इतके मानधन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ज्या ज्या शहरामध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या शहरातील तुम्ही या ठिकाणी रहिवासी असणं आवश्यक आहे. वय जे आहे तुमचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही विधवा उमेदवारांची वयमर्यादा 40 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 26/7/2024 पर्यंत 5:45 वाजेपर्यंत या ठिकाणी सादर करू शकणार आहात. अर्ज जे आहे तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड, रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत जमा करू शकता. नमुना अर्ज जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.